तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, हे बघू शकता तुम्ही आपले कांदे लागवड चालू होती काल आणि कांदे भरायचे बाकी होते कारण लाईटचा टाइम पण झाला होता आणि एक आपलं पाण्याचं हे आलं होतं ना, त्याच्यामुळे आपण कंटाळा करून घेतला होता. त्याच्यामुळे बघा मित्रांनो, आज आपले कांदे भरणे चालू आहेत आणि इकडे मोटर चालू आहे आपले. हे बघा मित्रांनो, एका ठिकाणी बसायचं काम आहे आपल्याला डायरेक्ट, कारण आपण येथून तिथून वाफा ठेवलेला आहे. मध्ये कुठली वळ न करता न गादा करता डायरेक्ट पूर्ण आरी केलेली आहे ती आणि डायरेक्ट 7 फुटाच्या अंतरावरती गादी केली आहे ती. बघा जे डाळिंबाचं अंतर आहे तेच अंतर आपण केलेलं आहे. आणि मित्रांनो, तिकडे आहे ना 2 तुकड्यांना आपण रेन पाईप केलेला आहे. या पण तुकड्याला करायचं होतं, परंतु या डाळिंबामुळे यंदाच्याच वर्षी कांदे लावता येणार आहे यांच्यात. त्याच्यामुळे मटेरियल वाया घालून काही फायदा होणार नाही, कारण मटेरियल खूप महाग आहे आणि मटेरियल आवरणं पण सोपं नाही मित्रांनो. मागच्या वर्षाचं जे मटेरियल होतं आपलं, ते मटेरियल उंदरांनी कतरून घेतलेलं आहे आणि यावर्षी पण नवीनच मटेरियल आणलं आहे 2 तुकड्यांना. त्याच्यामुळे आता कंटाळा केला आहे. आणि मित्रांनो, मला एक सांगा, हे झाड आत्ताच्या परिस्थितीला असं आहे, 6 महिन्याचं झाड आहे आणि अजून म्हणजे असं म्हणा की उन्हाळ्यामध्ये आहे ना, त्या झाडाला खूप ताण पडलेला होता. कधी पाणी भेटत नव्हतं, म्हणजे एखाद्या वेळी उन्हाळ कांद्यामुळे आहे ना ताण पडत होता या झाडांना. तरी एवढं झाड झालेलं आहे आणि आता तरी कांद्यांना खाद्य भेटणार आहे, त्याच्याबरोबर याला पाणी भेटणार आहे आणि कांद्यांचं वय 3 ते 3.5 महिने तर राहील ना. त्या 3.5 महिन्यामध्ये मला सांगा की हे जे अंतर आहे 7 फूट, या 7 फूट अंतरामध्ये किती कांदा वाया जाणार आहे मित्रांनो. बघा आता जे झाड एवढं झालेलं आहे, तेव्हा 3.5 महिन्यामध्ये किती वाढणार आहे. आणि मला तरी वाटतं की कमीत कमी 2 झाडांच्या बाजूला आहे ना 1-1 फूट तरी अंतर असं खराब होणार आहे कांद्यांचं, म्हणजे कांदे खराब होणार आहे. त्याच्या खाली झाडाखाली कांदे येणार नाही असं मला 100% वाटतं. हे बघा आता जेवढं त्याला पालवी फुटलेली आहे, बघा किती जोमात आहे. आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो, डाळिंबामध्ये आपला कांदा सक्सेस होईल की नाही आणि पुढच्या वर्षापर्यंत आपल्या डाळिंब धरण्यासाठी येतील का ते पण कळवा मित्रांनो. आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो, सबस्क्राईब करा, लाईक करा. तर धन्यवाद मित्रांनो.